नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता भरपूर खुश आहे। त्याचं कारण हे आहे। तर मित्रांनो, मी काय केलं होतं की बिना कोंबडीची आपण अंड्यातून पिल्ली तयार केले ते। तर तुम्हाला मी दाखवतो की ते आतमध्ये ही जी अंडी आहेत ना, ती इथं पहिली कोंबडी होती आणि कोंबडी एक प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळं 10 दिवस फक्त अंड्यावरती बसली। आणखी नंतर कोंबडी मेली। मग मी काय केलं की इथं आतमध्ये हा बल्ब सोडला होता गरमीसाठी। आणि मग आता थोड्या दिवसानंतर ना त्याच्यातनं 2 पिल्ली निघाले ते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली स्टोरी स्टार्ट होते आजपासून 22 ते जवळपास 23 दिवसापूर्वी। काय केलं होतं की अंड्यावरती कोंबडी ठेवली होती रोणावरती। आणखीन जवळपास 10-12 दिवस कोंबडी बसली अंड्यावरती। आणखीन नंतरनं बसलीच नाही। नंतरनं कोंबडी मेली। कशानं काय झालं काय माहीत नाही, पण नंतरनं कोंबडी मेली होती। कोंबडी नसल्यामुळं मित्रांनो घरची ती काय बोलली होता की ती कोंबडी नाही म्हणजे अंडी आपली खराब होणार, आता अंडी टाकून द्यायला लागणार। तर घरच्यांना मी काय बोललो की अंडी टाकून द्यायची नाहीत। आणि दुसरी कोंबडी शोधायचा प्रयत्न केला, खुडकी आहे का, पण दुसरी कोंबडी सापडली नाही। मग मी काय केलं, मित्राला माझ्या कॉल केला आणि सांगितलं की वायर, बल्ब, पिन आणि होल्डर मला आणून दे। आणि मग त्यानं मला आणून दिलं संध्याकाळी। बल्ब वगैरे आणून दिलं, कनेक्शन करून घेतलं आणि जवळपास 10 दिवसच कोंबडी, 10 ते 11 दिवस कोंबडी बसली ती। म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की अंड्यातून पिल्लू तयार व्हायला 21 ते 22 दिवस लागतात। सरासरी 21 दिवस असतात, 3 हप्ता असतात। मग अजून आपल्याला 11 दिवस बसले, म्हणजे अजून 11 दिवस बाकी होते तर। आणि नंतर मग काय झालं की मी जवळपास 12 ते 13 दिवस बल्ब असा लावून ठेवला अंड्यांच्यावरती। मग त्याच्यामुळे काय व्हायचं की लाईट गेली की अंडी पूर्ण थंड व्हायची तर, आणि ज्यावेळेला लाईट येईल त्यावेळेला गरम व्हायची तर। आपल्या प्रॉब्लेम असा आला की पोल्ट्रीमध्ये ज्यावेळेला अंड्यामधून पिल्ली काढतात तर त्या बल्बला एक सेन्सर असतो, टेम्परेचर सेन्सर, की तो 36 वर झाला की बल्ब ऑटोमॅटिक बंद करतो, म्हणजे टेम्परेचर जास्त होऊन देत नाही। तर तशी काय आपल्याकडे सोय नव्हती। मग मी असंच हातानं ॲडजस्ट केला होता की खाली सोडलं की किती बल्ब गरम करतो आहे, वर किती। मग असं नॉर्मल टेम्परेचरवरती मी सोडला होता बल्ब। आणि काल 21 दिवस कंप्लीट झाले आणि अंड्यांना बघून असं वाटतं की काय रिस्पॉन्स येणार नाही, अंडे आपल्याला टाकावीच लागणार शेवटी। पण तसं झालं नाही। 22व्या दिवशी त्याच्यातून थोडा आवाज यायला लागला, संध्याकाळचा थोडा आवाज यायला लागला। आणखी नंतर मी थोडं कान देऊन ऐकलं तर अंड्यातून आवाज येत होता, पण कुठनं म्हणजे अंड्यातून असं क्रॅक वगैरे काही पडला नव्हता। तर मी सकाळची वाट बघितली, सकाळी काय बघतोय म्हणजे असं हे केलं तर एका अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलं होतं। आणि मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की दोन पिल्ली निघाले ते। तर आंघोळ वगैरे करून पाठीमागे येस्तोवर दुसऱ्या अंड्यातनं पण पिल्लू आलं होतं। तर मी तुम्हाला दाखवतो की मी इथं बसलो होतो खाटेवरती आणि नंतर मग आवाज आला होता। तुम्हाला मी दाखवतो की इथे पिन बसवल्या आणि इथून आपण अशी वायर सप्लाय दिला आहे। इथं बल्ब बसवल्या आतमध्ये। अंडी थंड होऊ नयेत म्हणून असा पडदा लावून घेतला होता थोडा। आणि हा बल्ब आहे, इथे आतमध्ये अंडे पिल्ले आहेत। बघितलं असेल की याला कुठलाही सेन्सर, टेम्परेचर सेन्सर वगैरे काही नाही। आणि आपण फक्त आधोरी बल्ब ठेवून गरमी द्यायचा प्रयत्न केला आहे। तर पोल्ट्रीमध्ये कसं असते की टेम्परेचर सेन्सर असतो, टेम्परेचर एक्स्ट्रा ओव्हर होऊन देत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे
ह्युमिडिटी सेन्सर असतो की हवेतील आर्द्रता किती आहे ते पण चेक करतो आहे. तर आपल्याकडे तसं काहीसुद्धा नसताना आपण फक्त एक एक्सपेरिमेंट म्हणून केला आणि पहिल्यांदाच असं केलं होतं, कारण की असं पण आपण अंडे टाकून देणार होतो. तर एक ट्राय करायचं म्हणून ट्राय केलं आणि त्याच्यातून पिल्ली 2 निघाले होते. तर आता मी तुम्हाला सर्व पिल्ली निघाल्यानंतर दाखवेल की सर्व निघतात का, काय खराब होतं. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे, 9 वाजतात आहे. तर बोललो झोपायच्या आधी एकदा चेक करूया. तर चार पिल्ली निघाले ते आणि बाकीचे नाक क्रॅक गेला आहे. तर आपण सकाळी आणि एकदा बघूया की किती होते ते. तर मित्रांनो, हे अंडं जे बघताय तर त्याच्यातून पिल्लू अजून निघायचं आहे, पण क्रॅक गेला आहे त्याला. आणि ह्याच्यामध्ये एवढं समजलं की जोपर्यंत आपण जीवात जीव आहे तोपर्यंत जिद्द सोडायची नाही मित्रांनो, कारण की त्यावेळेला जर अंडी टाकून दिली असती तर आता हे पिल्ली पण वाचली नसते.